उत्पादनासोबत 20 पैसे आम्ही जवळजवळ नाही म्हणतो 12 लाखाचा आम्ही 12 कोटी आणि 2% अंदाजे 2% कर्मचारी अधिकाऱ्यांना म्हणजे अंदाजे 1,82,000 का 85,000 म्हणजे 1,85,00,000 रुपयाची रक्कम आपण दिलेली आहे. मला असं वाटतं की जवळजवळ मी 30 ते 40 वर्षे तुमच्या सहकार्याने तुमच्या आशीर्वादाने काम करत असताना 24-25 हा सगळ्या बाबतीतच आगलेक वरती गेलेला सगळ्याचा कारकीर्द होईल असं मला वाटतं. ओव्हरऑल सगळ्या इतिहास बघितला तर म्हणजे आढावा आपण जर बघितला तर हे वर्ष सर्व क्षेत्रात मी असं म्हणत नाही की एका क्षेत्रात संकलनमध्ये असेल, म्हैस संकलनवाढीत असेल, गाई संकलनमध्ये वाढ असेल, जवळजवळ तुम्ही 19 लाखापर्यंत गेला होता आणि सुद्धा दूध वाढलं असतं नाही असं नाही. पण आम्हाला गाईचं दूध खपवताना काहीतरी मर्यादा आल्या त्यामुळं आम्ही थोडंसं ते शेवटी संकलन आणि वितरण ही फार महत्त्वाची व्यवस्था असते. नुसतं संकलन कोण चालत नाही, वितरण सुद्धा महत्त्वाची असते. म्हणून आम्ही थोडंसं केलं. नेते मंडळींनी कालच घोषणा केली 25 लाखापर्यंत गेलं पाहिजे आणि तिथे वितरण व्यवस्था केली पाहिजे. काल नेते मंडळींनी मुश्रीफ साहेबांनी डिक्लेअर केलं आणि ही अवघड गोष्ट नाही माझ्याशी वितरण व्यवस्था बसली पाहिजे. म्हणजे तुम्ही जे आज ते बसवले ऐकून घ्या, आज कौतुक आहे. मागच्या 22 लाख हेच लोकांनी प्रयत्न करून केलं होतं आणि आज ऐकून घ्या 23,64,185 गेला. म्हणजे अंदाजे 1,62,000 ही विक्री तुम्ही मागील वर्षी तुलनेत वाढलेली आहे. पाडव्याला आम्ही हे कधी बघत नव्हतो, पाडव्याला बघत नव्हतो, पण आता मागच्या 15 लाख आता 17 लाख म्हणजे 2 लाखांना आपण वाढले. मी कालचा पाडवा आणि हे जे मगाशी उल्लेख केला चौधरी साहेब ते फार महत्त्वाचं आहे. मार्केटिंगनं सलग सण एकत्र आले. अनेक विषय असं झाला आहे की जी मला भीती होती की मॅनेजमेंटनं म्हणजे बोर्डानं पॅकिंग जे असते म्हणजे त्याचं टेंडर बदललं गेलं आणि त्याचा काय परिणाम बघा. शेवटी काम आणि इफिशियन्सीचा परिणाम असतो. जाणारा माणूस आउटगोईंग असतोय म्हणजे त्याला आता आपण नाहीच एक तारखेपासून तर थोडंसं स्लो डाऊन करणार. म्हणून ह्यांना मी आयडिया सांगितली काय ज्याला काम दिलं त्याला ड्रेसवर मागं उभा करा. मुंबई सगळी आता कोल्हापूर ठिकाणी माझं तरी उभा राहायचं. तू करतो की नाही बघायला आपल्या हातात घ्यायचं कारण त्याचा लास्ट डे आहे आणि तू जाणार आहे. त्याला फार मोठी असं नसणार जरी पूर्वी काम केलं असलं. आणि ती यंत्रणा यांना मी सूचना दिली त्याप्रमाणे त्यांची माणसं मागं उभा केलीत. कुठं अडचण टेंगवर करायचं आणि मात्र रात्रवरती काम चाललं. पहिलं मला वाटतं तिने त्या लक्षात ठेवल्यामुळं म्हणा काय म्हणा त्यांनी कुठे काय पॅकिंग ह्याच्यात कुठं आलं काही वितरण व्यवस्था महत्त्वाची आहे. आणि मी पहिल्यांदा म्हणतो की जी आमची उत्पादक शेतकरी आहेत आमच्या भगिनी आहेत ह्यांच्यामुळं आणि ह्यातल्या कोल्हापूरच्या वातावरणामुळं ऐकून घ्या आपल्या दुधाला एक वेगळी टेस्ट आहे, एक फ्लेवर आहे. आणि नॅचरल मी काय म्हणतो आहे की गोकुळ म्हणजे मार्केटिंग, गोकुळ म्हणजे क्वालिटी. आणि ह्या बेसवर क्वालिटी बेसवर तिने आपलं काम केलं. म्हणजे संकल्प विभागासाठी त्यांनी आपलं काम केलेलं आहे. असं नाही की शेवटी टीमवर्क आहे. आणि मुख्य श्रेय जाते ह्या आजच्या दिवसाचं जाते ते मार्केटिंग प्रोडक्शन आणि त्याचा हे करे. म्हणजे शाल कसं असते की वाहतूक असेल उद्या काय प्रॉब्लेम टँकरला प्रॉब्लेम येते तिथं दूध स्टोअर करणे ह्या गोडीचा आढावा काय 3-4 दिवस चालत असतो. मग चौधरीनं सुद्धा मी प्रवास जाऊन आम्हाला सांगितलं मुंबईत सुद्धा आहे का बघून आम्ही सांगितलं ते जाऊन आले. MD साहेब सुद्धा त्याच्यापर्यंत 2 दिवस आधी जाऊन आले. आणि अशा टीमवर्कमधनं आणि संचालक बोर्डाची असलेली 7 बोर्ड हे माझ्याबरोबर 5 ते 6 वर्षे वेगवेगळे बोर्ड काम करत असताना सगळीच होतकुरांनी आम्हाला सहकार्य केलं आहे. असं कुठेही होत नाही, संघाची प्रगती होत नाही. पण ह्यावेळेचा बोर्ड हे तरुण बोर्ड आहे. मी आणि आबाजी मगाशी उल्लेख केला. आता त्या आमच्यात आणि जे आणि विरोधचा वाद का लावू नका. काय आबाजी घेतील जर बिरू घेतलं तर मी जय होतो. जे काय असेल ते मला काय म्हणायचं आहे त्यावर काय वाद नको. म्हणजे काय होते गोंधळ की आम्हाला मान्य आहे मग आबाजी घेतील ते आपण मी दुसरं घेतो. त्यामुळे जे विरुद्ध मी शोलेचा उल्लेख केला पण सांगावलं तुम्हाला. पण ते आबाजी ठरवायचं आहे. काय पूर्वी गायकवाड साहेब आणि माने साहेब करत होते त्यावेळी राम लक्ष्मण जोडी म्हणून त्यांचं जिल्हा प्रेमच होतं. त्यांच्यात ती मतभेद चालू झाली राम कोण म्हणून. मग तो विषय बंद केला झालेला आहे 2 खासदारांच्यात. कोण लक्ष मिळायला तयार नाही दोघात. तर तसं काही नाही आम्हाला काही मिळतं आम्ही घेतो ऐकून घ्या. म्हणजे हा विषय महत्त्वाचा नाही. सगळ्याच उद्देश आहे की ते आमचे जे सहकार्य आहेत महाराष्ट्रीय आहेत ऐकून घ्या त्यांचा अनुभव मोठा. आमच्याकडे एकच आहे मुद्दा की आत्ता लगेच झालं पण इमिडिएट झालं पाहिजे हे मूळचा स्वभाव. रिझल्ट ओरिएंटेड काम झालं पाहिजे. आम्हाला हे जे टाईम नैसर्गिक आहे प्रमाणे झालं पाहिजे हे त्या निमित्तानं आम्हाला बोलायचं आहे. कारण मला काय सिरियल माहीत नाही असंच ते उल्लेख करतात. कॅप्टनलाही ऐकून या सगळे श्रेयमत असते कारण तो कॅप्टन आहे त्या दरम्यानचा. पण कॅप्टन हा सर्व श्रेयाला पात्र नसतो. ह्या लोकांना हाक्या घालायचं काम जे असते हे कॅप्टन करत असतो आणि नियोजन अनुभवाची जोड देत असतो आणि ते गतीत पळवत असतो. वितरकांना मी ह्यावेळी सगळ्यांना फोन केले होते. वितरक जे आहेत ऐकून घ्या पुण्यात असलं मुंबई असेल कोल्हापूर जिथं असेल
तर मी कॉन्टॅक्ट करायचा प्रयत्न केला होता, कोण आपल्या फोननं त्यानं काही जास्त पळावं. त्याचाही इफेक्ट होतो, नाही असं नाही. सगळ्या गोष्टी हे करून तर असा रिझल्ट आहे. आणि मग सांगितल्यावरून आमचे मार्केटिंगचे अधिकारी जगदीश पाटील म्हटल्याप्रमाणे विक्रमने मोडण्यासाठी असतात, आग्रह असतात, हे आपणच मोडायचे असतात. मग पुढं तुम्ही काय करणार आहे, आतापासूनच प्लॅनिंग केलं तर पुढं तुम्ही विक्रम मोडणार आहे. काय ठिकाणी अपेक्षित काम झालेलं नाही. जगदीश तुम्हाला बोललो आहे मी, असं ते विषय असा हे मिठीचं नाही आहे ज्याच्यामुळे आणि 4-5 हजार आपण वाढू शकलो असतो. ते का झालं नाही, तो स्वच्छ अपेक्षित काम झालेलं नाही. तर तेच या निमित्तानं बघावं. कारण जे वाढले आहेत त्यांचं तर अभिनंदन आहे, वितरकांचं अभिनंदन, सगळ्यांचं अभिनंदन, कर्मचारी अधिकरण, तुमच्या मार्केटिंग विभागाचं विशेष अभिनंदन, प्रोडक्शनचं अभिनंदन, सगळ्यासाठी मेळ घालून तुम्ही आजपर्यंत शकलेला आहे. आणि कालचा कार्यक्रम ते म्हटल्याप्रमाणे आमचे बरेच लोक एनर्जी आता अडकली होती कालच्या कार्यक्रमामुळे. हे सगळं नियोजन करताना आजचंही हँडल करणं सोपं नसते, पण शेवटी टीमवर्क आहे. गोकुळ परिवार हे अति जोरात करावं. आणि मी काय इथं सुद्धा माझा सत्कार ते बोनस दिल्याबद्दल केला होता 2-3 दिवसापूर्वी. मी तुम्हाला एकच प्रामाणिक विनंती होते की तुम्ही 8 तास तुमचे स्वतः 8 तास प्रामाणिक मनापासून द्या. आम्हाला 8 तासापासून 1 मिनिट आम्हाला नको आहे. फिजिकली इथं बसू नका. फिजिकली 8 तास बसता येते आणि 8 तास मनापासून काम करता येते. मनापासून काम करा 8 तास. आम्हाला पुढे 1 मिनिटसुद्धा नको आहे. काय त्यांनी निष्पन्न होत नाही, काही नाही. तुमचं कौशल्य 1000 पहिलं तुम्हाला दिलेलं तुम्ही काम चोख करा, म्हणून आपला सगळा पुढे जाऊ शकतोय. बाबा आज येताना बासुंदी घेऊन या ना. अगं कालच आपण आईचा वाढदिवस होता म्हणून आणली होती ना. ऐकलं, गोकुळची बासुंदी पुन्हा खावीशी वाटतेय. खरं सांगू, मलाही खावीशी वाटतेय. पुन्हा पुन्हा खावीशी वाटणारी गोकुळ बासुंदी. अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा.